प्रार्थना करूया. स्वर्गातील बापा, धन्यवाद प्रभू. आज दुसरा दिवस आणि शेवटचा दिवस कोल्हापूरमध्ये दानियल पुस्तकाबद्दल आम्ही मनन करण्यासाठी तू आम्हाला संधी दिलास प्रभू. धन्यवाद. आम्ही तर शेवटच्या कालामध्ये आहे. तुझे येण्याचे दिवस जवळ आलेले आहे प्रभू. म्हणून लोकांना तुझे येण्याच्या दिवसासाठी तयारी करायला प्रभू ह्या शेवटच्या दिवसामध्ये जे तू पहिला दानियेलाला दाखवलं होतास आणि योहानाला दाखवलं होतास, या शेवटच्या कालामध्ये आम्हाला तो ह्याचा उलगडा करून सांगत आहे. म्हणून धन्यवाद प्रभू. प्रभू येशू, आम्ही सगळं तुझ्या समोर येण्यासाठी तू आम्हाला एकत्र केलेलं आहे. म्हणून धन्यवाद. आतापर्यंत आमच्या स्तुतीमध्ये तू वास करीत होतास प्रभू. आता आम्ही तुझ्या वचन मनन करीताना प्रभू येशू तू माझ्याबरोबर बोल प्रभू. आमच्या सगळ्याबरोबर बोल आणि तुझ्या वचनाचे आशीर्वाद आम्हाला दे प्रभू. तुझ्या वचनाला समजून घेण्यासाठी आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाचे डोळे उघड प्रभू. तू बोल, आम्ही सगळं ऐकत आहे आणि तुझ्या वचनाच्या द्वारे आम्हा सगळ्यांना पवित्र कर प्रभू. येशू तुझ्या राज्यासाठी तयारी कर प्रभू. येशूच्या नावाने प्रार्थना करीतो स्वर्गातील बापा. आमेन आमेन. जुना करारमध्ये दानियल पुस्तक आणि नव करारमध्ये प्रकटीकरण दोन्ही एकच आहे. आमेन. काल आपण बघितलं होते किती एकच आहे म्हणून काल बघितलं होते, आश्चर्य वाटले होते. बरं, आता दानियल पुस्तकामध्ये आपण महत्त्व म्हणजे 3 अध्यायाबद्दल जास्तीत जास्त मनन करणार आहे आणि अजून 9वा अध्याय, अजून दुसरा अध्याय पण आणि 11वा अध्याय ते पण थोडं मनन करणार आहे. पण जास्ती दुसरा अध्याय, 7वा अध्याय, 8वा अध्याय मनन करणार आहे. आता जे काल आले होते मला उत्तर सांगायला पाहिजे. नवीन आलेले लोक शिकणार. दानियल दुसरा अध्याय कुणाला झालेल्या स्वप्न. अरे वा, व्हेरी गुड. हां, असं चांगला जोराने तुम्ही सांगितलं काय ते आपल्या कॅमेरामध्ये पण आवाज येणार. हालेलुया. आणि ऐकणार हे CD बघणार लोकांना आणि YouTube बघणार लोकांना अजून आनंद वाटणार. ओके, त्यांना पण उत्तर मिळणार. दानियल दुसरा दे कुणाला झालेले स्वप्न. व्हेरी गुड. त्याचा अर्थ कोण सांगत होता. दानियल. 7वा अध्याय कुणाला झालेले दर्शन. दानियल. अर्थ कोण लिहून ठेवला. दानियलच. 8वा अध्याय पण तसेच दानियलाला झालेले दर्शन अर्थ तोच लिहून ठेवला. बरं, आता आपण दानियल पहिल्या अध्यायामध्ये बघितलं तर बाबेलचा राजा नेबुकदनेच्छर यहुदावर चढाई केला. बाबेल कुठं आहे, यहुदा देश कुठं आहे हे बघा. त्या कालामध्ये बाबेल, आता त्याचं नाव आहे काय सांगा बघू. इराक. इराक. इराकचा राजा नेबुकदनेच्छर म्हणजे बाबेलचा राजा नेबुकदनेच्छर यहुदावर चढाई केला. यहुदा कुठं आहे, इथं आहे इस्रायल देश. इस्रायल देशामध्ये जेरुसलेम, यरुसलेमावर चढाई केला. यरुसलेमावर. आणि तिथं यहुदाचा राजा येहोयाकीमला देव येहोयाकीमला नेबुकदनेच्छरच्या हाती दिला. कोण दिला. देव. आणि तेवढेच नाही, देवाच्या मंदिराच्या काही पात्र 6 सोना रुपये पात्र, ते पात्र सुद्धा देवानी नेबुकदनेच्छरच्या हाती दिला. नेबुकदनेच्छर कोण आहे, विधर्मी आहे. त्याच्या हाती देवाच्या मंदिराचं पात्र दिला देवानी.
आणि विधर्मी राजाच्या हाती देवाच्या लोकांचा राजा यहोयाकीमला देवाने दिला. याचं कारण काय? देव इस्रायल लोकांना परत परत सांगत होता, 2 पाप, महत्व 2 पाप तुम्ही करायचे नाही. काय 2 पाप? नंबर 1, विधर्मी लोकांमध्ये विवाह करायचा नाही. विश्वासी लोक याच्यामध्ये सावधान राहायला पाहिजे. कशाला विधर्मी लोकांमध्ये विवाह केला? तिथून आलेल्या स्त्री लोक सावकाश 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष त्या स्त्री लोक तुमच्या घरामध्ये मूर्तीपूजा घेऊन येणार, म्हणूनच दुसरा कारण नाही. आणि दुसरा पाप काय आहे? मूर्तीपूजा करायचं नाही. विधर्मी लोकांमध्ये विवाह करायचे नाही, मूर्तीपूजा करायचं नाही. देवाने इस्रायल लोकांना परत परत सांगितलं होतं संदष्ट लोकांच्या द्वारे. पण इस्रायल लोक त्या संदष्ट लोकांना मारत होते. इर्मिया फार मोठा संदष्ट, कितीतरी सांगितलं होतं, ते ऐकले नाही. येसाया सांगितलं होता, ते ऐकले नाही इस्रायल लोक. आणि लास्ट देवाने काय केला? इस्रायल लोकांना नेबुकदनेस्सरच्या हाती विकून टाकला. आणि इराक पासून नेबुकदनेस्सर राजा येरुशलेमला चढाई करून देवाच्या मंदिराला पण तोडला, भरपूर लोकांना मारून टाकला. आणि परत वापस येताना आणि त्या येरुशलेममध्ये देवाच्या लोकांच्या घराला जाळून टाकला. नेबुकदनेस्सर परत वापस येताना बाबेलला म्हणजे इराकला परत वापस येताना भरपूर तरुण स्त्री पुरुष लोकांना येरुशलेमातून पकडून आणला. कशाला? इराकमध्ये गुलाम काम करण्यासाठी. त्यावेळे पकडले गेले होते सद्राक, मेशक, अबेदनेगो, दानिएल, हेजकेल, इवन हे असं देवाचे लोक पण पकडले गेले होते. ते पण गेले इराकला. आणि नेबुकदनेस्सरच्या 2ऱ्या वर्षामध्ये आणि इथं आल्यानंतर इराकला आल्यानंतर आता दानिएल, सद्राक, मेशक ते सगळे कुठं आहे? इराकमध्ये, म्हणजे त्या काळामध्ये बाबेलमध्ये होते. आणि तिथं आल्यानंतर दानिएल, सद्राक, मेशक, अबेदनेगो ते पवित्र जीवन करायचं म्हणून निर्णय केले होते. म्हणून देव काय केला? या 4 लोकांना ज्ञान बुद्धी देऊन देशामध्ये असलेले सगळे तरुण लोकांपेक्षा, ज्ञानी लोकांपेक्षा 10 पट ज्ञान जास्ती या 4 लोकांना देवाने दिला. म्हणून हे 4 लोक नेबुकदनेस्सर राजाच्या राजवाड्यामध्ये काम करत होते. गुलाम म्हणून गेले होते, पण कुठं काम करत आहे? राजाच्या राजवाड्यामध्ये. त्याचं कारण काय? हे 4 लोक पवित्र जीवन करायचं म्हणून निर्णय घेतले, म्हणून देव त्यांना उंच केला. हालेलुया. आणि बाबेलमध्ये, इराकमध्ये नेबुकदनेस्सरला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाच्या द्वारे नेबुकदनेस्सरचा शांती निघून गेले. म्हणून तो काय केला? बाबेलमध्ये म्हणजे इराकमध्ये असलेल्या सगळ्या ज्ञानी लोकांना बोलवला आणि त्यांना म्हटला, मला स्वप्न पडलं, त्याच्याद्वारे माझ्या शांती निघून गेले. तुम्ही या आणि सगळे ज्ञानी लोक या, माझ्या स्वप्न आणि त्याचा अर्थ तुम्ही मला सांगा. तुम्ही नाही सांगितलं तुम्हाला काय करतो? मारून टाकतो, तुमच्या घराला जाळून टाकतो. आणि ते म्हटले आम्हाला माहिती. ते म्हटले राजा स्वप्न सांगा, आम्ही अर्थ सांगणार. नाही, स्वप्न पण तुम्ही सांगायला पाहिजे, अर्थ पण तुम्हीच सांगायला पाहिजे. ते म्हटलं आम्हाला माहिती नाही. आणि राजा ते ज्ञानी लोकांना मारून टाकायला आज्ञा दिला. तेव्हा दानिएल पण ज्ञानी होता. दानिएल, सद्राक, मेशक, अबेदनेगो, म्हणून त्यांना पण मारायला गेले. पण दानिएल काय केला? डायरेक्ट
नेबुकादनेच्छारच्या समोर गेला आणि विनंती केला. काय विनंती केला? आम्हाला थोडा टाइम द्या, अवकाश द्या, मी तुमच्या स्वप्नार्थ सांगतो. आणि तेवढं सांगून दानिएल घरी जाऊन त्यांच्या मित्र लोक कोण होते? सद्राक, मेशाक, अबेदनेगो. त्यांच्या बरोबर रात्री ते चारी लोक गुडघे टेकून प्रार्थना केले, प्रभू आम्ही पण या बाबेलच्या ज्ञानी लोकांबरोबर मरायला नको. राजाचं स्वप्न आणि अर्थ आम्हाला तू प्रगट कर. देव प्रार्थना ऐकला. राजाचं स्वप्न अर्थ देवाने दानिएलला प्रगट केला. आणि नेक्स्ट डे दानिएल राजा समोर आला. तेव्हा दानिएलचं वय किती होतं? 16 वर्ष केवळ. म्हणून तरुण लोकांना मी म्हणतो, येशूसाठी पवित्र जीवन करायला तुम्ही निर्णय घ्या. येशू तुम्हाला तुमच्या मित्र लोकांपेक्षा 10 पट ज्ञान येशू तुम्हाला देणार. हालेलुया. आणि तुमच्याद्वारे येशू पृथ्वीला हलवणार. हालेलुया. दानिएल येऊन राजासमोर उभं राहिलं आणि सांगितलं राजाला, राजा तू एक स्वप्न बघितलास. त्या स्वप्नाचा शिर काय आहे? सोना. आणि छाती हात काय आहे? पितल. आणि पाय काय आहे? लोखंड. आणि पावला 10 बोट काय आहे? काही लोखंड, काही माती. राजा तू हे स्वप्न बघत असताना कोणाचा हात न लागता एक पाषाण म्हणजे दगड आपाप सुटून आला. लोखंड आणि माती मिसळून असलेल्या पावलावर ते पाषाण लागला आणि या मूर्तीला चूर चूर करून भुसासारखे करून टाकला. पण ह्या मूर्तीला लागलेले ते पाषाण मोठा पर्वत झाले आणि संपूर्ण पृथ्वीला व्यापून टाकले. हेच राजा तू बघितलेले स्वप्न. आता याचा अर्थ मी तुला सांगतो. नेबुकादनेच्छार राजा ऐक, हे सोन्याचे शिर तूच आहे. तुझ्या नंतर जगामध्ये एक राष्ट्र उत्पन्न होणार तुझ्यापेक्षा कनिष्ठ. आणि हे रुपया ह्याला काय? रुपये सोनापेक्षा कनिष्ठ. आणि तुझ्यापेक्षा कनिष्ठ दुसरा राज्य उत्पन्न होणार. ते दुसरा राज्य कोण होतं? मेदई व पारस राज्य. नेबुकादनेच्छार राजाचा मुलगा, त्याचं नाव काय? बेलशस्सर. त्याला मेदई व पारस म्हणजे मेदईचा राजा दर्यावेश नेबुकादनेच्छार राजाच्या मुलगाला, कारण नेबुकादनेच्छार राजा मेल्यानंतर त्याचा मुलगा राजा झाला बाबेल देशाला, त्याचं नाव बेलशस्सर. हो, मेदईचा राजा दर्यावेश बेलशस्सरला, बाबेलचा राजा बेलशस्सरला मारून टाकला. आणि जगामध्ये आलेले दुसरा राज्य मेदई व पारस राज्य. त्या काळामध्ये मेदई पारस राज्य. पण आता त्याचं नाव काय आहे सांगा बघू? इराण. इराणचा वरतीचा भाग मेदई, कालचा भाग पारस. इंग्लिशमध्ये त्याला पर्शिया म्हणणार. पर्शिया, मेदिया, पर्शिया, मेदई, पारस. म्हणून इराणच्या कालचा जो समुद्र आहे त्या समुद्राचं नाव आता पण आहे पर्शियन सी म्हणणार. आणि जगामध्ये उठलेले दुसरा राज्य मेदई पारस राज्य. आणि बाबेल राज्य केव्हापासून होतं? येशूच्या जन्माच्या अगोदर 603 पासून 838 पर्यंत, टोटल 68 वर्ष बाबेलचं राज्य जगामध्ये होतं. त्याच्यानंतर मेदई पारस राज्य.
ते किती वर्ष होतं? येशूच्या जन्माच्या अगोदर 538 पासून 330 पर्यंत 208 वर्ष मेदे पारस राज्य जगामध्ये होतं. आणि दानिएल सांगितलं नेबुकादनेच्छर राजा आणि तिसरा राज्य उठणार, ते पितलासारखे पोट मांड्या पितल तसं तिसरा राज्य उठणार. ते तिसरा राज्य कोण उठलं होते? ग्रीक राज्य. ग्रीकचा राजा कोण होता? सिकंदर. आणि सिकंदर मेदे पारसचा राजा दोघांना मारून टाकला आणि सिकंदर हे सगळं त्याच्या हातात आणला. हे पोट मांड्या पितलासारखे ग्रीस राज्य जगामध्ये राज्य करत होते, तिसरा राज्य. आणि चौथा राज्य येणार पायासारखं लोखंड. जगामध्ये आलेले चौथा राज्य कोण आहे? रोम राज्य. रोम राज्य. रोम राज्य कधी होतं? येशूच्या जन्माच्या अगोदर 63 पासून येशूच्या जन्माच्या नंतर 395 पर्यंत 458 वर्ष रोम राज्य जगामध्ये होतं. आणि लास्ट आता 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 येशू जगामध्ये असताना रोम राज्य होतं. येशू मेला, तिसरा दिवस उठला, स्वर्गाला गेला. आता जगामध्ये आणि 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 रोम राज्याच्या नंतर ह्या जगामध्ये कुठलाही राज्य उठलेले नाही. पण काय झाले? लास्ट राज्य हे 5वा राज्य, हे पाय लोखंडासारखे रोम राज्य आणि लास्ट राज्य जगामध्ये उठायला पाहिजे पावलासारखे. पावलामध्ये काही भाग काय होते? लोखंड, काही भाग माती. असं लास्ट राज्य जगामध्ये उठायला पाहिजे. ते कुठलं राज्य? म्हणजे 1957 मध्ये, आता 1957 मध्ये रोम मध्ये, ही इटालीच्या राजधानी आहे रोम. रोम मध्ये 6 युरोपियन देश रोम मध्ये एकत्र येऊन एक संस्था सुरू केले. त्याचं नाव युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी. पण आता त्याचं नाव आहे EU. 1957 मध्ये ते सुरू केले. पण आता त्याच्यामध्ये आता EU मध्ये 8 युरोपियन देश म्हणजे अथॉरिटी चालवणारा आणि अथॉरिटी नसणारा 20 इतर देश. टोटल त्या EU मध्ये 28 देश मिळून आहे. त्या EU मध्ये असणारा 28 देश, त्यांच्यामध्ये काय विशेष आहे म्हणजे जेवढं देश EU मध्ये आहे ते सगळे देशामध्ये त्यांचा प्लान एकच करन्सी म्हणजे पैसा. त्या 28 देशामध्ये एकच करन्सी, एकच मिलिटरी आणि कोणी एक दुसरा बरोबर लढाई करणार नाही. एकच मिलिटरी, एकच करन्सी आणि एकच पासपोर्ट. एक पासपोर्ट असलं तर बस झालं. 28 देशामध्ये फ्री एंट्री. आणि जेवढं देश EU मध्ये जॉईंट करत आहे ते सगळ्यांना फ्री एंट्री आणि भरपूर सौलभ्य आहे. रशिया पण त्याच्यामध्ये जॉईंट केलेलं आहे, तुर्की पण केलेलं आहे. असं लोखंड माती, पावला लोखंड माती. लोखंड म्हणजे युरोपियन देश, माती म्हणजे इतर देश. युरोपियन देश 8 देश, अथॉरिटी चालवणारा 8 देश युरोपियन, इतर देश 20. टोटल आता त्याच्यामध्ये 28 आहे. हेच जगामध्ये उठणारा लास्ट राज्य. आता आपल्या भारत देशामध्ये EUचा सत्ता कसा आहे
तुम्हाला माहिती आहे काय, आपल्या भारत देशामध्ये ईस्टचा छत्ता, आता तुम्ही कुठला गाडी घ्या, 2 व्हीलर 4 व्हीलर, त्याच्यामध्ये असं एक सिंबल, ह्याला काय म्हणणार, बोर, नंबर प्लेट. आता जेवढं गाडी आहे 2 व्हीलर 4 व्हीलर ह्या वर्षापासून तुम्ही घेत आहात, तुमच्या सगळं नवीन गाडीमध्ये नंबर प्लेटमध्ये असं एक सिंबल आहे. हे सिंबल काही नाही, युरोपियन युनियनच्या झेंडाचा सिंबल आहे. आता आपल्या गाडीमध्ये आहे. आणि तेवढेच नाही, आता तुम्ही जे लायसन्स घेत आहे, पहिला भारत देशामध्ये त्यांच्या लायसन्समध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून होतं पहिला लायसन्समध्ये, पण आता आहे युनियन ऑफ इंडिया. कुठलं युनियन? युरोपियन युनियन. म्हणजे काय, आता त्यांच्या, आणि तेवढेच नाही, पहिला आपल्या भारत देश अरब देशातून क्रूड ऑइल घेत असताना डॉलर देत होते, पण आता डॉलर बंद झाले, युरो देत आहे. युरोपियन युनियनच्या करन्सी युरो आहे, ते देत आहेत. संपूर्ण जगामध्ये आता युरोपियन युनियन त्यांच्या सत्ता चालवण्यासाठी सुरू केलेलं आहे. आणि तेवढेच नाही, आपल्या भारत देशामध्ये प्रधानमंत्री पण ह्याच्यामध्ये त्याने भाषण करत होतं पार्लिमेंटमध्ये, 1 वर्ल्ड ऑर्डर कोरोनाच्या नंतर येणारच, त्याच्यामध्ये भारत देश एक मजबूत राज्य असं होणार. त्यांनी करत आहे, पण त्यांना माहीत नाही असं व्हायला पाहिजे म्हणून देवाने हजारो वर्षाच्या अगोदर बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. कारण शेवटचं राज्य ते उठायला पाहिजे, ते उठायला पाहिजे. ते भाषण आपण काल ऐकले होते. आणि पोस्ट कोरोना के बाद, कोरोना संपल्यानंतर 1 वर्ल्ड ऑर्डर जगामध्ये येणार आणि त्याच्यामध्ये भारत देश मजबूत देश असं होणार. त्यांनी सांगितले होते, पण असं व्हायला पाहिजे म्हणून देवाने हजारो वर्षाच्या अगोदर बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. तेच जगामध्ये उठणारा लास्ट राज्य, 5वा राज्य. आणि त्याच्यानंतर आपण इथं बघितले ना एक दगड, हे 5वा राज्य उठलं असताना कोणाचा हात न लागता एक पाषाण दगड येऊन पावलामध्ये लागत आहे. पायामध्ये नाही, पोटामध्ये नाही, हातामध्ये नाही, डोक्यामध्ये नाही, पावलामध्ये लागत आहे. कुठं? लोखंड माती मिसळून असलेल्या पावलामध्ये हे दगड लागलं आणि ह्या मूर्तीला चूर केले. आणि हे दगड काय झाले? मोठा पर्वत झाले आणि संपूर्ण पृथ्वीला तेच दगड आहे येशू ख्रिस्त. हालेलुया. तेच दगड कोण आहे? आणि येशू ख्रिस्त. याच काला हेच 5वा राज्य जगामध्ये लोखंड मातीसारखे युरोपियन देश आणि इतर कंट्री मिसळून पृथ्वीवर सत्ता चालवत आहे. ह्याच दिवसामध्ये येशूचे येणे होणार आणि येशूच्या दुसऱ्या आगमनामध्ये तो येऊन हे सगळे माणसाच्या राज्याला चूर करून येशूचा राज्य हीच पृथ्वीवर, संपूर्ण पृथ्वीवर 1000 वर्ष करणार आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचा लोक हो, आपण आहे ह्या जगाच्या शेवटच्या राज्याच्या कालामध्ये आहे. इथून पुढे अजून राज्य उठणार नाही. हेच शेवटचा राज्य आहे. आणि ह्याच कालामध्ये येशूचा दुसरा येणे होणार आहे. येशूचा दुसरा येणे, ही येशूचा दुसरा येणे, सेकंड कमिंग. पण
सेकंड कमिंगच्या अगोदर 7 वर्ष ख्रिस्तविरोधी काल व्हायला पाहिजे जगामध्ये. त्याच्या अगोदर येशूच्या गुप्त आगमन. त्या गुप्त आगमनमध्ये आपण येशू बरोबर स्वर्गाला जाणार. हालेलुया. सेकंड कमिंग मध्ये, दुसरा आगमन मध्ये आपण येशू बरोबर स्वर्गातून उतरणार ही पृथ्वीवर 1000 वर्ष राज्य करण्यासाठी. पण गुप्त आगमन मध्ये आपण येशू बरोबर स्वर्गाला जाणार. हालेलुया. म्हणजे आता दुसऱ्या आगमनासाठी पृथ्वी तयार असलं तर त्याच्या अगोदर 7 वर्षाच्या अगोदर येणारा येशूचा गुप्त आगमन अजून जवळ आलेलं आहे. म्हणजे तुम्ही आणि मी येशू बरोबर स्वर्गाला जाण्याचे दिवस जवळ आलेला आहे. हालेलुया. म्हणून देवाचे लोक हो, लक्ष द्या. जे काम देव तुम्हाला दिलेलं आहे पोटासाठी जगामध्ये ते काम करा. आणि देव तुम्ही घर चालवायला पाहिजे, लेकरांना पालन पोषण करायला पाहिजे, स्कूल कॉलेज शिकायला पाहिजे. म्हणून जे काम देव तुम्हाला दिलेलं आहे जगामध्ये जीवन करण्यासाठी करा. पण त्या कामाबरोबर तुम्हाला तुमच्या लेकरांना, पत्नींना, घरच्या लोकांना येशूच्या येण्याच्या दिवसासाठी तयारी करा. हालेलुया. कारण येशूच्या येणे जवळ आलेलं आहे. आपण शेवटच्या राज्याच्या कालामध्ये पृथ्वीवर आहे. इथून पुढे अजून राज्य उठणार नाही. लोखंड माती मिसळून असणारा युरोपियन युनियन हेच जगामध्ये उठलेले लास्ट राज्य आहे. आणि आताच येशूचे येणे होणार आहे. इथून पुढे समय नाही. येशूच्या आगमनासाठी तुम्हाला तुमच्या लेकरांना तयार करा. हालेलुया. आणि आपण ते चित्र बघितले. आता मी पुढे जातो. आणि ह्या स्वप्नामध्ये आपण बघितले, लक्ष द्या, हे 7वा अध्याय कोणाला झालेले स्वप्न आणि अर्थ कोण लिहून ठेवलेला आहे? दानिएल लिहून ठेव. आणि याच्यानंतर दुसरा अध्यायाच्या नंतर 48 वर्षाच्या नंतर हे 7वा अध्यायाचा दर्शन दानिएलाला झाले. 48 म्हणजे 48, बरोबर आहे ना? दुसरा अध्यायाच्या नंतर 48 वर्षाच्या नंतर 7वा अध्याय ते दर्शन दानिएलाला झाले. पण जेव्हा 7वा अध्याय झाले तेव्हा नेबुकादनेस्सर नाही, तो मेला. त्याचा मुलगा होता, नेबुकादनेस्सरचा मुलगा होता बेलशस्सर. पण तिन्ही अध्याय बाबेल राज्याच्या दिवसामध्ये झालेली आहे घटना. हालेलुया. ओके. आणि हे दर्शन दोन्ही एकच आहे. इथं सिंह, इथं डोके, इथं अस्वल, इथं हात आणि छाती, हे रूपे, हे दोन्ही एकच आहे. म्यादे पारस राज्य. आणि इथं हे काय आहे? पितल आणि चित्ता दोन्ही एकच आहे. ग्रीस राजा सिकंदर. आणि ग्रीस राजा सिकंदर मेल्यानंतर त्याच्या खाली जे 4 लोक होते ते लोक देशाला वाटप करून घेतले. कोण कुठल्या देशाला वाटप करून घेतले? कासंदर मकदोनियाला वाटप करून घेतला सिकंदर मेल्यानंतर. लिसिमक्स थ्रेसला, सेलुकस सिरियाला, तालमी मिस्र देशाला वाटप करून घेतले. आणि लास्ट आपण बघितलेला आहे भयानक स्वापद. 4था स्वापद, भयानक स्वापद. आणि हे भयानक स्वापद ह्या अध्यायामध्ये पाय हे दोन्ही एकच आहे. हे पाय रोम राज्य, हे भयानक स्वापद रोम राज्य. आणि ह्या
पायाच्या नंतर पावलं, पावलामध्ये असलेले 10 बोट आणि इथं असलेले 10 शिंग दोन्ही एकच आहे. ते 10 राजे लोक म्हणून लिहिलेलं आहे. युरोपियन युनियनमध्ये सत्ता चालवणारा 10 युरोपियन देश. पण आता त्याच्यामध्ये 8 आहे. बाकी जे त्यांच्याबरोबर मिसळून आहे त्यांना सौलभ्य मिळणार, पण डिसिशन करण्यासाठी त्यांना अधिकार नसणार. बाकी 20 देशाला, पण हे 8 देशाला डिसिशन करण्यासाठी त्यांना अधिकार आहे. पण इथं 10 बोट, इथं 10 सिंग, हे दोन्ही एकच आहे. देव इथं 10 बोटाबरोबर स्टॉप केला. पण ह्या अध्यायामध्ये 10 सिंगाच्या मधून उठणारा लहान सिंग, आता हे मोठा करतो. 10 सिंगाच्या मधून उठणारा लहान सिंग तोच आहे ख्रिस्त विरोधी. लहान सिंग ख्रिस्त विरोधी काल आपण बघितलं होते. आणि ह्या ख्रिस्त विरोधी बदल देवाने इथं लिहून ठेवला, इथं लिहिलेले नाही. कारण हे स्वप्न नेबुकादनेस्सरला झालं होतं. तो विधर्मी आहे. एक विधर्मी माणसाला इस्रायल लोक ख्रिस्त विरोधीच्या द्वारे जे संकटामध्ये जाणार आहे, विधर्मी माणूस नेबुकादनेस्सराला दाखवण्यासाठी देवाला मन नाही. पण ह्या दर्शनामध्ये दानिएलला पुढे होणारा घटना सांगत असताना हे 10 सिंगातून उठणारा लहान सिंग ख्रिस्त विरोधी इस्रायल लोकांना, देवाच्या लोकांना किती त्रास देतो देवाने इथं लिहून ठेवला या स्वप्नामध्ये. कारण दानिएल होता देवाचा मुलगा म्हणून त्याला देवाने दाखवला. पण नेबुकादनेस्सरला ख्रिस्त विरोधी बदल देवाने दाखवलेले नाही. बरं, आता ही ख्रिस्त विरोधीचा 7 वर्ष राज्य हीच पृथ्वीवर होणार आहे म्हणून आपण काल बघितलं होते. ओके, आता हे प्रकटीकरणाचा 13वा अध्याय आणि दानिएलचा 7वा अध्याय हे दोन्ही सारखं आहे. म्हणून त्याच्यामध्ये काय काय सारखं आहे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. ख्रिस्त विरोधी बदल प्रकटीकरण 13वा अध्याय, दानिएल 7वा अध्याय. दानिएल 7वा अध्याय, प्रकटीकरण 13वा अध्यायामध्ये ख्रिस्त विरोधी बदल काय सांगत होतं काल आपण बघितलं होते. मोठा मोठा गोष्टी बोलणारे तोंड ख्रिस्त विरोधीला असणार म्हणून दानिएल 7, प्रकटीकरण 13 दोन्ही अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. आणि दुसरा, ख्रिस्त विरोधी पवित्र जनाबरोबर युद्ध करेल म्हणून दानिएल 7वा अध्याय, प्रकटीकरण 13वा अध्यायामध्ये आपण बघितलं होते. आणि 3.5 वर्ष ख्रिस्त विरोधी जगामध्ये सत्ता चालू होतो. कशाला 3.5 वर्ष म्हणून लिहिलेलं आहे? ॲक्च्युली ख्रिस्त विरोधीचा दिवस 7 वर्ष असणार. त्याच्यामध्ये पहिला 3.5 वर्ष ख्रिस्त विरोधी शांतीने राज्य करतो. पण दुसरा 3.5 वर्ष देवाच्या लोकांना त्रास देतो. कसं त्रास देतो आपण नंतर बघणार आहे. म्हणून हे दुसरा 3.5 वर्ष मात्र इथं लिहिलेलं आहे. आणि ख्रिस्त विरोधी सर्व पृथ्वीवर अधिकार चालवतो म्हणून दानिएल 7वा अध्याय, प्रकटीकरण 13वा अध्यायामध्ये आपण काल वाचले होते. पण आता मी वाचणार नाही, हे रिव्हिजन आहे म्हणून. आणि ख्रिस्त विरोधीला अजगर आपले अधिकार देतो. अजगर म्हणजे सैतान. ख्रिस्त विरोधीला सैतान आपल्या अधिकार देतो म्हणून दानिएल 8वा अध्याय आणि प्रकटीकरण 13वा अध्याय 1 पासून 4 पर्यंत बघत आहे. ख्रिस्त विरोधी कस काय मरतो, ख्रिस्त विरोधी कस काय मरतो दानिएल 8वा अध्यायामध्ये पण आहे, प्रकटीकरण 19वा अध्यायामध्ये पण आहे. हे सगळे वचन आपण काल बघितले होते. म्हणून आता रिव्हिजन बरोबर मी संपवतो. ओके, आता आपण बघणार आहे 8वा अध्याय. आता रिव्हिजन झाले बरं काय.
जे नवीन आलं होते त्यांच्यासाठी मी रिव्हिजन केलेलं आहे. आता आजच्या शिक्षणासाठी पुढे जाऊया. आता आपण बघूया दानियेल 8वा अध्याय. ऐका, दानियेल 7व्या अध्यायाच्या नंतर 2 वर्षाच्या नंतर 8वा अध्याय दानियेलाला झालेल्या दर्शन आणि अर्थ पण तोच लिहून ठेवलेला आहे. आता आपण वाचा दानियेल 8वा अध्याय वाचूया पहिल्यापासून. मी जो दानियेल त्या मला प्रथम दृष्टांत झाला होता. दानियेलाला प्रथम दृष्टांत झाला होता. त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी, हे पहिल्या वर्षामध्ये बेलशस्सर राजाच्या पहिल्या वर्षामध्ये झालं आणि हे बेलशस्सर राजाच्या 3ऱ्या वर्षामध्ये. म्हणजे ह्या दोन्ही अध्यायाच्या मध्ये किती वर्ष गॅप आहे? 2 वर्ष. सगळे सांगा 2 वर्ष. मला पुन्हा दृष्टांत झाला. मी दृष्टांतात पाहिले. आणि आता दानियेल दृष्टांत बघितला. तो मला असे दिसून आले की मी एलाम परगणातल्या शूशन राजवाड्यात आहे. आणखी मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदी तीरी आहे. मी डोळे वर करून पाहिले. थोडं स्पीड कम करायचं. तो मला नदी समोर 2 शिंगाचा एक येडका दिसला. इथं बघा, 2 शिंगाचा एक येडका दिसला. आता 8व्या अध्यायामध्ये देव मादै पारस राज्यापासून सुरू करत आहे. हे बाबेल राज्यापासून आहे. बाबेल राज्याला देवाने आता सोडला. मादै पारस राज्यापासून सुरू केलेलं आहे. आता दानियेल बघत असताना 2 शिंगाचा एक येडका. लक्ष द्या, या स्वप्नामध्ये येडका, ह्या स्वप्नामध्ये अजवल, दोन्ही एकच आहे. इथं अजवल कुठलं राज्य? सगळे सांगा. काल बघितलं होते आपण, पण जे आज नवीन आलेलं आहे त्यानं थोडं समजणे कठीण आहे. पण परत ते मी वाचू शकत नाही. थोडं मी रिव्हिजन केलेलं आहे, पण काल आलेले लोकांना इझी समजणार. या 7व्या अध्यायामध्ये अजवल, 8व्या अध्यायामध्ये येडका, दोन्ही एकच आहे. मादै पारस राज्य. 2 शिंगाचे एक येडका दानियेल बघत आहे. ती दोन्ही शिंगे मोठाली होती. आता बघा, ह्याच्या दोन्ही शिंग मोठाली होती. त्यातले एक दुसऱ्याहून मोठे असून, आणि त्यातले एक दुसरातून मोठा आहे. दोन्ही शिंग मोठा आहे त्याच्या येडकाचा, पण त्यामध्ये एक शिंग दुसऱ्यापासून मोठा आहे. मागाहून निघाले होते. जे मोठा आहे ते मागाहून निघाले होते. म्हणजे काय? हे छोटा सिंग, मोठा सिंग. छोटा सिंग दर्यावेश, मादै राज्य. मोठा सिंग कोरेस, पर्शिया राज्य. पहिला मादैचा राजा दर्यावेश बेलशस्सरला मारून टाकला, राजा झाला होता. हे कोरेस नंतर आला, पण हे दोन्ही मिळून राज्य करत होते. मादै पारस दोन्ही मिळून राज्य करत होते. मादैचा राजा दर्यावेश, पारसचा राजा कोरेस, दोन्ही मिळून राज्य करत होते. पण दर्यावेश पेक्षा कोरेस स्ट्रॉंग होता, म्हणून एक सिंग मोठा होता. पण तो माघारी आला होता, पण मोठाच झाला. हे अजवल कसं उभं होते सांगा? काल अजवल कसं उभं होते? असं एक साइड वर करून. जे वरती आहे तो कोरेस, जे खाली आहे दर्यावेश. मादैचा राजा दर्यावेश, पारसचा राजा कोरेस. पण हे मागावून आला होता, पण स्ट्रॉंग झाला. तो येडका पश्चिमेस. इथं बघा, तो येडका इकडे बघा. हे येडका मादै पारस राज्य कुठं आहे? हे इराण आहे. मादै पारस राज्य इराण.
तो येडका म्हणजे इराण, मादे पारस राज्य पश्चिमेस, इथं बघा, पश्चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस दडका मारित आहे. म्हणजे काय, हे सगळे हे मादे पारस राज्य म्हणजे इराण कंट्रोल करत होते. हे येडका इराण. असे मी पाहिले. असे आता दानिएल पाहत आहे. कोणी पशु त्या समोर उभा राहीना. कोणी पशु त्याच्या समोर उभा राहिला होईना. व त्याच्या तडक्यातून एखाद्या सोडावयाचे कोणास सामर्थ्य नव्हते. ह्याच्या हातातून कुणाला कोणी सोडू शकत नाही, तेवढं स्ट्रॉंग होते मादे पारस राजे इराण. तो आपल्या मनास येई तसे करी, असा तो प्रबल झाला. मी विचार करीत होतो. आता दानिएल विचार करीत असताना तो पहा, पश्चिम दिशेकडून. एक मिनिट, आता लक्ष द्या. आता दानिएल बघत असताना पहा, पश्चिम दिशेकडून. पश्चिम कुठं आहे? पश्चिम कुठं आहे समजलं काय? पश्चिम दिशेकडून एक बकरा सर्व पृथ्वी आगमून आला. एक बकरा, पश्चिम दिशेकडून एक बकरा आला, सर्व पृथ्वी आक्रोन आला. हे बघा, हे बकरा कोण आहे? ग्रीक राजा. हे बघा, हे ग्रीक राजा, बकरा, ग्रीक राजा. येताना त्याने जमिनीस पाय लावला नाही. येताना हे बकरा, ग्रीकचा राजा सिकंदर, ग्रीकचा राजा आहे सिकंदर, जमिनीस पाय लावला असं येत आहे, असं येत आहे. एकदम फास्ट. ग्रीक राजा कोण होता सांगा बघू? सिकंदर. किती वर्षामध्ये संपूर्ण पृथ्वीला पकडला? 7 वर्षामध्ये. म्हणजे काय, फास्ट, एकदम फास्ट. त्याची तर बघ, म्हणजे जमिनीवर पाय लावला नाही, एवढा फास्ट ते बकरा. म्हणजे सिकंदर ग्रीस राजा तो आला. त्या बकऱ्याच्या डोळ्यांच्या मधोमध, इथं बघा, त्या बकऱ्याच्या डोळ्याच्या मधोमध एक ठळक शिंग होते. एक ठळक शिंग होते. तोच आहे सिकंदर, तोच आहे सिकंदर. आता लक्ष द्या, ह्या दर्शनामध्ये आपण बघणार आहे ख्रिस्तविरोधी जगामध्ये कुठला एरियापासून निघणार आहे. आता आपण बघणार आहे ख्रिस्तविरोधी जगामध्ये कुठला एरियातून निघतो, आता बघणार आहे. लक्ष द्या. मी जो 2 शिंगाचा येडका नदी समोर उभा राहिलेला पाहिला होता. जो 2 शिंगाचा येडका, हे येडका उभा राहिला होता, त्याकडे तो बकरा गेला. त्याच्याकडे हे बकरा आला. त्याने आपले सर्व बळ. हे येडका म्हणजे कोण आहे? येडका म्हणजे कोण आहे? मादे पारस राज्य. मादे पारस, त्या काळामध्ये मादे पारस राज्य. आता त्याचं नाव काय? इराण. सगळे सांगा, इराण. हे बकरा हे येडकाकडे आला, आपले सर्व बळ खर्चून त्वशाने त्याला धडक मारली. आणि आपले सर्व बल खर्चून ह्या येडकाला धडक मारला. सिकंदर धडक मारला. मी पाहिले. आता दानिएल बघत असताना तो त्या येडक्याजवळ गेला आणि ह्या येडक्याजवळ हे बकरा म्हणजे सिकंदर आला व त्याने क्रोधाने कवळून त्या येडक्यास धडक मारली. धडक मारले व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकली. दोन्ही शिंगे मोडून टाकले. दोन्ही शिंगे म्हणजे कोण कोण सांगा बघू? दर्यावेस कोरेसला सिकंदर काय केला? मारून टाकला. मी तुम्हाला सांगू काय, हे अजून झालेले नाही.
हे दर्शन दानियेलला कधी होता? बाबेल राज्य चालू असताना होत आहे. नेक्स्ट मादे पारस राज्य, नेक्स्ट ग्रीस राज्य येणार आहे जगामध्ये. म्हणून बाबेल राज्य होत असतानाच दानियेलला हे दर्शन झालेलं आहे. म्हणजे मी परत सांगतो, झालेल्या घटना लिहून ठेवणे हिस्ट्री, पण बायबल झालेल्या घटनांनाही होणारा घटना लिहून ठेवलेला आहे. हालेलुया, देवाला धन्यवाद. हिस्ट्री बुक पेक्षा बायबल श्रेष्ठ आहे, कारण जगाचा चरित्र लिहून ठेवलेला आहे बायबलमध्ये. कोण कधी ही पृथ्वीवर राज्य करतो त्याने ऑलरेडी नेमून ठेवलेला आहे. व आपण कशाला काळजी करायचं? कोणी येऊ द्या, राज्य करू द्या, त्याने नेमून ठेवलेलं आहे. आपण कशाला आपल्या डोक्याला खराब करून घ्यायचं? आपले काम एकच काय? लवकर येणारा येशूच्या येण्यासाठी आपण तयार व्हायला पाहिजे. तेवढेच आपले काम. हालेलुया. आणि हे सिकंदर ह्या दोघांना मारून टाकला, हे दोन्ही सिंगाला मोडून टाकला. त्याच्या पुढे टिकाव धरण्याची आणि ह्याच्या पुढे टिकाव धरण्याची त्या येडक्या शक्ती नव्हती. ह्या येडकाला शक्ती, सगळे येडकाला शक्ती म्हणजे येडका म्हणजे मादे पारस राज्याला शक्ती नव्हती. त्या बकऱ्याने त्याला जमिनीवर पाहून तुडविले. ह्या बकरे ह्या येडकाला जमिनीवर टाकून काय केले? तुडविले. तुडविले, तमिळीवर टाकून तुडविले. दर्यावेस कोरेसला मारून टाकले. हे सिकंदर ग्रीसचा राजा. आता लक्ष द्या, सिकंदर कसा मरतो ते पण लिहिलेलं आहे. आपण काल बघितलं होते. सिकंदर कसा मेला? सांगा बघू, सिकंदर कसा मेला? लास्ट सिकंदर कुठं आला? युद्ध केला, आपल्या भारताला युद्ध केलं. तेव्हा भारतामध्ये कोण होता? पौरुष होता. आणि भारताला युद्ध केल्यानंतर वापस जात असताना सिकंदरला काय झाले? ताप आले. आणि त्याला समजलं तो मरतो. तेव्हा तो काय सांगितला? त्याच्या खाली असलेल्या सरदार लोकांना काय म्हटलं? मी मेल्यानंतर मला पेटीमध्ये ठेवा आणि दोन्हीकडे होल करा. त्या होलमध्ये माझा हात बाहेर, दोन्ही हात उघडून ठेवून मला उचलून जाऊन पुरा म्हटला. कोणीतरी विचारलं तर सांगा, हा सिकंदर जगामध्ये जन्म घेताना त्याच्या हातात कोणी काही आणलेले नाही. आता पण जन्मल्यानंतर केवळ 7 वर्षामध्ये संपूर्ण पृथ्वीला जिंकला. आता परत जात असताना, जग सोडून जात असताना तो काही घेऊन गेला नाही. त्याच्या दोन्ही हात पहा, असं लोकांना सांगून उघडून ठेवून मला माती करा म्हटलं. तसंच त्याला माती केले. म्हणजे काय? सिकंदरला कोणी मारून टाकलेले? तो आपाप मेला, ते पण लिहिलेलं आहे. तो कसं मरतो ते पण लिहिलेलं आहे. हे दर्यावेस कोरेसला सिकंदर मारून टाकला, पण सिकंदर कसं मरतो ते पण लिहिले. पुढे वाचा. आता लक्ष द्या. त्या येडक्याला त्याच्या हातातून सोडविण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते. ह्या येडकाला बकराच्या हातातून सोडवण्यासाठी कोणाला सामर्थ्य नव्हते. तो बकरा अति प्रबल झाला. आता तो बकरा अति प्रबल झाला. बकरा म्हणजे कोण? सगळे सांगा. सिकंदर. तो बकरा अति प्रबल झाला. तो बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले, आपाप मोडले. काय देवाचे वचन. तो बलिष्ठ झाला असता त्याचा मोठा शिंग आपाप मोडले. म्हणजे सिकंदर आपाप मेला. आता लक्ष द्या, ख्रिस्त विरोधी कोटून उठतो आता बघणार आहे.
तो मोठा सिंग मोडले आणि त्याच्याऐवजी त्याला चार बाजू चार ठळक शिंगे फुटली. हा इथं बघा, आता हे मोठा सिंग मोडलं, सिकंदर मरण पावला, त्याच्या ऐवजी चारी बाजू चार मोठा ठळक शिंग फुटले. आपण बघितलं होतं ना, काय बघितलं होते? सिकंदर मेल्यानंतर त्याच्या काळी किती सरदार लोक होते? ते चार लोक काय केले? देशाला वाटप करून घेतले. तेच आहे हे चारी सिंग. कोण कोण? हे बघा, हे मक्केदोनियाला कासंदर, हे तिरेसला लिसिमाक्स, हे सिरियाला सेलुकस, इजिप्त म्हणजे मिस्र देशाला तालमी. हे चार लोक ग्रीसच्या राजाला, सिकंदरच्या राजाला वाटप करून घेतले. आता मी तुम्हाला सांगत आहे हिस्ट्री. देवाचं वचन पण वाचून जगाचा हिस्ट्री पण तुम्हाला सांगत आहे. बघा हिस्ट्री गुगलमध्ये, जगाचा हिस्ट्री देवाने ऑलरेडी लिहून ठेवला, तसंच होत आहे जगामध्ये. आणि सिकंदर मेल्यानंतर त्याच्याऐवजी चार ठळक शिंग उठले आणि ते चार लोक वाटप करून घेतले. हे चारी लोक कुठल्या देशाला वाटप करून घेतले? आता आपण हे बघूया. हे बघा, मक्केदोनिया कासंदर, हे आहे मक्केदोनिया. मक्केदोनिया म्हणजे युरोपियन देशाला म्हणणार. मक्केदोनियाला कासंदर वाटप करून घेतला. आणि तिरेसला लिसिमाक्स, कुठं आहे तिरेस? हे बघा, तिरेसला लिसिमाक्स, तो वाटप करून घेतला. आणि सिरियाला सेलुकस, इथं आहे सिरियाला सेलुकस वाटप करून घेतला. आणि इजिप्त म्हणजे मिस्र देशाला तालमी, इथं आहे मिस्र देशाला तालमी वाटप करून घेतला. चारी लोक सिकंदरच्या देशाला वाटप करून घेतले. आता वाचा, त्यातल्या एका शिंगातून, ऐका, ह्या चार शिंगातून, ह्या चार शिंगामध्ये एका शिंगातून एक लहान शिंग निघाले. तोच आहे ख्रिस्त विरोधी. ह्या चार शिंगातून एक शिंगामधून एक छोटा शिंग निघाले. त्यातून त्या चार शिंगामधून एक शिंगातून एक छोटा शिंग निघाले. तोच ख्रिस्त विरोधी. हा छोटा शिंग कुठल्या शिंगातून निघाला ते आता आपण बघितलं तर बसायला ख्रिस्त विरोधी कुठून उठतो माहिती होणार. परत वाचा हे लाईन. त्यातल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले. एक लहान शिंग निघाले. ते लहान शिंग निघून कुठे कुठे हे मारत होते. पुढे वाचा. त्याची दृष्टी दक्षिणेस. इथं बघा, ह्या चार शिंगातून एका शिंगातून लहान शिंगे उठले आणि त्याची दृष्टी दक्षिणेस. इथं बघा, दक्षिणेस, पूर्वेस व त्या वैभवी देशाकडे. वैभवी देश म्हणजे कुठला देश? इस्रायलाकडे. कारण हे लहान शिंग ख्रिस्त विरोधी काय करतो? त्याच्या राज्यामध्ये 7 वर्ष त्याच्या कालामध्ये. पण हा ख्रिस्त विरोधी उठण्याच्या अगोदर, लहान शिंग उठण्याच्या अगोदर येशू येणार आणि मंडळीला घेऊन जाणार स्वर्गाला. हालेलुया, हालेलुया. हा ख्रिस्त विरोधी उठताना आपण जगामध्ये राहणार नाही. त्याच्या अगोदर आपण स्वर्गाला जाणार. आता लहान शिंग ख्रिस्त विरोधी काय करतो? स्वतःच्या मूर्ती करतो आणि इस्रायल देशामध्ये यरूशलेम देवाच्या मंदिरामध्ये ठेवतो. देवाच्या मंदिराला अपवित्र करतो आणि जगाच्या लोकांना म्हणतो मीच देव आहे, मला नमस्कार करा म्हणतो. नंतर बघूया, वचन वाचून बघूया.
आता हे लहान सिंग ते 4 सिंग, हे बघा कासंडर, मक्केदोनियाला कासंडर वाटप करून घेतला आणि लिसिमाक सिरिया थ्रेसला वाटप करून घेतला आणि सेलुकस सिरियाला वाटप करून घेतला आणि तालमी मिस्र देशाला वाटप करून घेतला. ह्या 4 सिंगातल्या एक सिंगातून छोटा सिंग निघाले, ते दक्षिणेस, पूर्वेस आणि वैभवी देशाकडे दृष्टी लावले. त्याची वृत्ती आकाश गणनांपर्यंत होऊन त्या गणांपैकी व त्या ताऱ्यांपैकी काहींना त्याने जमिनीवर पाडून तुडविले. एवढेच नव्हे तर त्या गणांच्या अधिपतींबरोबर तो स्पर्धा करू लागला. देवाबरोबर स्पर्धा करू लागला. ख्रिस्त विरोधी, देवाच्या विरुद्ध बोलणार तो, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. काय बोलतो नंतर आपण बघणार आहे. म्हणजे पुढे वाचूया. त्याला नित्य होत असलेले यज्ञयाग त्याने बंद केले. तो काय केला? यरुशलेमच्या मंदिरामध्ये नित्य होत असणारा यज्ञ तो बंद करतो आणि त्याचे पवित्र स्थान पाडून टाकले. देवाच्या पवित्र स्थान हा ख्रिस्त विरोधी लहान सिंग पाडून टाकतो. लोकांच्या पातकास्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञयागासहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले. त्याने सत्य मातीस मिळविले. आणि तो काय केला? सत्य मातीस मिळविला. त्याने आपला मनोरथ सिद्धीस नेला. म्हणजे आता हे लहान सिंग कुठून उठतो? मक्केदोनिया पासून उठतो. मक्केदोनिया कुठं आहे हे बघा. आता मॅप मध्ये आपण बघूया. हेच आहे मक्केदोनिया, युरोपिया देश. हा ख्रिस्त विरोधी लहान सिंग ख्रिस्त विरोधी जगामध्ये युरोपियन देशातून उठणार आहे म्हणून आपण ह्या दर्शनामध्ये क्लिअर बघत आहे. पुढे वाचा. तेव्हा मी एका पवित्र पुरुषास बोलताना ऐकले. आता स्वप्न वाचत असताना मी तुम्हाला त्याचा अर्थ पण सांगितलं, पण आता गब्रिएल दूत येऊन सांगत आहे. हेच विशेष आहे. गब्रिएल दूत येऊन या स्वप्नाचा अर्थ सांगत आहे. गब्रिएल दूत येऊन तेव्हा आपल्याला माहिती होणार, एकदम क्लिअर माहिती होणार. पण याच्यामध्ये मी आपल्याला हिस्ट्रीच्या द्वारे सांगितलं, पण याच्यामध्ये गब्रिएल दूत स्वतः येऊन सांगत आहे दानिएल हे येडका मैदे पारस राज्य आहे, हे बकरा ग्रीस राज्य. गब्रिएल दूत येऊन सांगत आहे, स्वतः येऊन सांगत आहे. ते बघितलं तर आश्चर्य वाटलं. पुढे वाचा. दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणाऱ्यास म्हणाला, हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्र स्थान व सैन्य ही पायाखाली तुडविणे या दृष्टांतात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार? ही ख्रिस्त विरोधी यरुशलेमला, देवाच्या मंदिराला ते अशुद्ध करणे कुठवर चालणार? तो मला म्हणाला, 2300 दिवस त्यानंतर पवित्र स्थानाची शुद्धी होईल. 2300 दिवस त्याच्यानंतर पवित्र स्थान शुद्धी होणार. कारण येशू येणार. त्याच्या दुसऱ्या आगमनामध्ये येशू यरुशलेमला हेडक्वार्टर करून संपूर्ण पृथ्वीला 1000 वर्ष राज्य करणार आहे. हालेलुया. पण ख्रिस्त विरोधीच्या काल जगामध्ये किती दिवस होणार? 2300 दिवस. 2300 दिवस. 2300 दिवस तुम्ही ते मोजून बघा. 6 वर्षापासून जास्ती येतं. 6 पॉइंट समथिंग येतं. ओके, म्हणजे 6च्या अधिक 7च्या अंदाज 7 तेवढा आपण पकडूया. म्हणजे हे 7 वर्ष होणार म्हणून 9व्या अध्यायामध्ये आपण बघणार आहे 9व्या अध्यायामध्ये. आता 8व्या अध्यायामध्ये बघितलं 2300 दिवस. अंदाज 7 वर्ष ख्रिस्त विरोधीचा काल जगामध्ये होणार.
मग असे झाले की मी दानिएलाने हा दृष्टांत पाहिला. आता दानिएल इथं बघा, हे दृष्टांत बघितला, मी त्याचा अर्थ सांगितलं, मी सांगितलं तुम्हाला, पण हे स्वप्न वाचता वाचता तुम्हाला अर्थ सांगितलं. पण गाब्रिएल दूत येऊन आता दानिएलाला अर्थ सांगणार आहे, ते आता आपण वाचणार आहे. पण अगोदर मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. आता वाचताना ऐकून घ्या, इझी समजणार. हालेलुया. पण पहिलाच मी तुम्हाला अर्थ सांगितलेला आहे. बरं, आता दानिएल हे स्वप्न बघितल्याबरोबर त्याला थोडं हे झालं, हे काय येडका बकरा, येडकाला 2 शिंग, ते एक छोटा एक मोठा, आणि मोठा शिंग मागून उठले, ते काय, आणि बकराला एकच शिंग, तर ते एक शिंग मोडलं, त्याच्याऐवजी 4 शिंग उठले, हे काय आहे सगळे. त्याला समजलेले नाही, म्हणून तो थोडा कन्फ्यूज झाला. आणि कन्फ्यूज होत असताना तिथं गब्रिएलाला आवाज आले देवाकडून. काय आवाज आले? गब्रिएल, त्या पुरुषाला दानिएलाला तू जाऊन या स्वप्नाचा अर्थ सांग जा म्हटलं. आता गाब्रिएल येत आहे दानिएलकडे अर्थ सांगायला. पुढे वाचूया. तेव्हा त्याचा अर्थ काय हे समजण्याचा मी यत्न करू लागलो. याचा अर्थ काय हे समजण्यासाठी दानिएल विचार करीत आहे. तो पहा, मनुष्य रूपधारी अशा एकास मी माझ्यासमोर उभे राहिलेले पाहिले. आता दानिएलच्या समोर मनुष्य रूपधारी असा एकाने उभा आहे. उलई नदीच्या 2 तीरांमधून मी मनुष्यवाणी ऐकली, ती अशी गब्रिएला या पुरुषाला दानिएलला हा दृष्टांत समजावून सांग, हे दृष्टांत समजावून सांग जा. गब्रिएल जा, त्याला दृष्टांत समजावून सांग. तेव्हा मी उभा होतो. आता दानिएल उभा आहे, गब्रिएल येत आहे. आता दानिएल उभा आहे, गब्रिएल येत आहे. कशाला येत आहे? या दर्शनाचा अर्थ सांगायला. तुम्ही मला उत्तर सांगायला पाहिजे. आमेन. बरं, आता दानिएल येत आहे, तेव्हा काय झाले? तेथे तो माझ्याजवळ आला. आणि गब्रिएल दानिएल जेव्हा आला तेव्हा मी घाबरून पालथा पडलो. आणि तो गब्रिएल येताना दानिएल घाबरला आणि काय केला? पालथा पडला. पडल्याबरोबर काय केला माहिती आहे काय? म्हणजे झोपून गेला. कोणाला पाहिजे हे सगळे? झोपूनच गेला. पडल्याबरोबर घाबरला आणि पालथा पडला, झोपून गेला. पण आता गाब्रिएल सोडणार नाही, कारण वरून आवाज आला ना त्याला सांग म्हणून. आता तो आला, तो मला म्हणाला. आता गाब्रिएल येऊन दानिएलाला म्हणाला, दानिएल काय करत आहे? खाली पडलेला आहे. पण गाब्रिएल उभं राहून म्हणाला, हे मानव पुत्रा दानिएल, हा दृष्टांत समजून घे. हे दृष्टांत समजून घे, कारण हा शेवटच्या काळाविषयीचा आहे. हे शेवटच्या काळाविषयी. आता गाब्रिएल सांगत आहे, पण तो काय केलेला आहे? खाली पडलेला आहे, अजून उठला नाही. पण अर्थ सांगायला सुरू केला. हे शेवटच्या काळाचा आहे. तो माझ्या बरोबर बोलत असता, गाब्रिएल दानिएल बरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली. झोपून गेला. आता गाब्रिएल सोडला नाही, पकडला आणि उभं केला. हे उभं राहा म्हणून सांगून आता सांगायला सुरू केला. पण त्याने मला स्पर्श करून उभे केले. आणि देवदूत गाब्रिएल त्याला पकडला आणि उभं केला. तो म्हणाला, आता गाब्रिएल त्याला म्हटला, पहा, बघ दानिएल, कोपाच्या शेवटल्या काळात काय होईल? कोपाच्या शेवटल्या काळामध्ये काय होणार? शेवटचा काळ देवाच्या कोपाचा काळ. म्हणून प्रकटीकरणामध्ये आपण बघत आहे, देवाचा कोकराचा क्रोधाचा दिवस आलेला आहे. आता कोणाच्याने टिकाव धरवेल?
6वा अध्याय लास्ट आपण बघत आहे. हे कोपाच्या शेवटच्या कालामध्ये होणारा घटना आहे. दानिएल हे मी तुला सांगतो कारण नेमलेल्या अंतसमया संबंधाने हा दृष्टांत आहे. नेमलेल्या अंतसमय संबंधाने हा दृष्टांत आहे. ऑलरेडी नेमून ठेवलेला आहे काय काय व्हायला पाहिजे त्या संबंध आहे. 2 शिंगे असलेला एडका तू पाहिला. बघा 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 इथं बघा सगळे इथं बघा. दानिएल 2 शिंग असलेले एडका तू बघितलास ना. ते मेद्य व पारस याचे राज्य. कुठला राज्य? मेद्य पारस याचा राज्य. अजून मेद्य पारस राज्य आलेले नाही. हे दर्शन दानिएलाला कधी होत आहे? बाबेल राज्य होत असताना हे दर्शन होत आहे. बाबेलचा राजा कुठला राजा होता हे दर्शन होत असताना? बेलशस्सर. कारण त्याचा पप्पा नेबुकदनेस्सर मेला, त्याचा मुलगा आहे. पण बाबेल राज्य होत असताना सांगत आहे बघ आता नेक्स्ट येणार आहे मेद्य पारस राज्य. हेच एडका आहे. तो दांडगा बकरा आणि हे दांडगा बकरा ग्रीसचा राजा. कुठला राजा? ग्रीसचा राजा. काय देवाने जगाचा हिस्ट्री ऑलरेडी नेमून ठेवलेला आहे. आता ऐका. त्याच्या डोळ्यांच्या मधोमध असलेले मोठे शिंग हा पहिला राजा. कोण पहिला राजा? सिकंदर. म्हणजे सिकंदर उठतो म्हणून देवाने आपण हिस्ट्रीमध्ये बघितलेलं आहे. सिकंदरच्या बद्दल आपण हिस्ट्रीमध्ये कोण कोण वाचलेलं आहे सिकंदरच्या बद्दल हिस्ट्रीमध्ये? हात वर करा. पण बायबलमध्ये तो येणार म्हणून देवाने नेमून ठेवलेला आहे सिकंदरला. तो पहिला सिंग पहिला राजा आहे. एक शिंग मोडून एक शिंग मोडून त्याच्या जागी 4 शिंगे निघाली. याचा अर्थ असा की त्या राज्यातून 4 राज्ये उद्भवतील. 4 राज्य उद्भवतील. ते 4 लोक वाटप करून घेतले अलेक्झांडर सिकंदर मेल्यानंतर. मग त्यांचे बल पहिल्या राज्या इतके राहावयाचे नाही. पण ह्या 4 लोकांचा बल पहिल्या राजाला जेवढं होतं तेवढं नाही. तसं होणार नाही. सिकंदरला जेवढं स्ट्रॉंग होता तेवढं स्ट्रॉंग हे 4 लोक राहणार नाही. त्या राज्यांच्या शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापांचा घडा भरला. म्हणजे उग्र स्वरूपी ह्या 4 शिंगातून एक शिंगामधून हा उग्र स्वरूपी लहान शिंग उठणार आहे. उग्र स्वरूपी कुटप्रश्न समजणारा असा राजा उभा राहील. त्याची सत्ता बलवत्तर होईल. तथापि ती अशी त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने होणार नाही. पण त्याच्या स्वतःच्या पराक्रमाने त्याला शक्ती मिळणार नाही. कारण शक्ती देणार कोण? ख्रिस्त विरोधीला शैतान शक्ती देतो. तुम्ही प्रकटीकरण 13वा अध्यायामध्ये बघितलं पहिला 4 वचन बघितलं. अजगर त्याचा अधिकार आणि बल ख्रिस्त विरोधीला दिले, स्वापादाला दिले म्हणून लिहिलेलं आहे. ते देवाने दानिएल पुस्तकामध्ये पण लिहिलेलं आहे. ख्रिस्त विरोधी स्वतःच्या शक्तीने प्रबल होणार नाही. त्याला शक्ती देणारा हे अजगर आहे, शैतान आहे. तो विलक्षण नाश करील. तो उत्कर्ष पावेल आणि आपला मनोरथ सिद्धीस नेईल. तो समर्थ व पवित्र लोकांचा नाश करील. पवित्र लोकांचा नाश करीतो. पवित्र लोकांचा काय करीतो? पवित्र लोक म्हणजे कोण? इस्रायल लोकांना आणि विश्वासी लोकांना, सोडले गेलेले विश्वासी लोकांना नाश करीतो. कशाला नाश करीतो? लक्ष द्या. कशाला नाश करीतो? ख्रिस्त विरोधी पवित्र जनांना. तो लहान सिंग ख्रिस्त विरोधी काय करतो?
इस्रायल लोक नाश करीतो. कस काय? हा ख्रिस्त विरोधी ऐका, पहिला 3.5 वर्षामध्ये शांतीने राज्य करीतो, पण जेव्हा 7वा करणा वाजवणार, ह्या करण्यांची पिढ्यामध्ये 7वा करणा वाजवणार, तेव्हा ख्रिस्त विरोधी काय करतो? स्वतःच्या मूर्ती करतो, देवाच्या मंदिरामध्ये लावतो. ॲक्च्युअली काय करतो ख्रिस्त विरोधी? हा लहान शिंग ख्रिस्त विरोधी काय करतो? हा ख्रिस्त विरोधीचे राज्य कधी सुरू होणार? सांगा, कधी सुरू होणार? सगळे सांगा. मंडळी म्हणजे कोण? आता येणार येसू बरोबर तुम्ही आणि मी स्वर्गाला गेल्यानंतर ख्रिस्त विरोधीचे राज्य पृथ्वीवर सुरू होणार. हालेलुया, हालेलुया. जेव्हा ख्रिस्त विरोधीचे राज्य पृथ्वीवर होणार तेव्हा आपण पृथ्वीवर राहणार नाही, त्याच्या अगोदर येसू आपल्याला घेऊन जाणार. हालेलुया. पण आता पृथ्वी रेडी ख्रिस्त विरोधीसाठी, म्हणजे येसूच्या आगमन रेडी. आपण येसू बरोबर स्वर्गाला जाण्याचा समय आलेला आहे. हालेलुया. ख्रिस्त विरोधीचा 7 वर्ष काळ पृथ्वीवर होणार आहे, नंतर आपण बघणार आहे. पण त्याच्या अगोदर मंडळी वर घेतले जाईल. इथं आपण येसू बरोबर स्वर्गाला जाणार आणि नंतर ख्रिस्त विरोधीचा काळ जगामध्ये 7 वर्ष होणार. 7 वर्ष ख्रिस्त विरोधीचा काळ संपवताना तुम्ही आणि मी येसू बरोबर स्वर्गातून उतरणार. कस काय उतरणार? गोड कसाला? हीच पृथ्वीवर 1000 वर्ष राज्य करण्यासाठी. हालेलुया. लक्ष द्या, ख्रिस्त विरोधीच्या कालाच्या अगोदर येसूचं आगमन, गुप्त आगमन महत्व आहे. लक्ष द्या. मला उत्तर सांग. ख्रिस्त विरोधीच्या 7 वर्ष ख्रिस्त विरोधीच्या कालाच्या अगोदर येसूचं आगमन, गुप्त आगमन, नंतर येसूचं आगमन, दुसरं आगमन. गुप्त आगमन, दुसरं आगमन दोन्ही वेगळं आहे. दुसरं आगमन मध्ये आपण स्वर्गाला जाणार नाही, स्वर्गातून उतरणार आहे. इथं कसाला गुप्त आगमन, इथं कसाला दुसरं आगमन. इथं येसू येणार आहे. कसाला येणार? आपल्याला गुंजन. कधी येणार? कुणाला? म्हणून गुप्त आगमन. पण इथं दुसरं आगमन, इथं कसाला दुसरं आगमन? इथं येसू येताना हीच पृथ्वीवर राहणार आहे. किती वर्ष राहणार आहे? पण इथं येसू येताना पृथ्वीवर पाय पण ठेवणार नाही. इथं येसू येताना मध्य आकाशपर्यंत येतो, तेथून देवदूत लोकांना पृथ्वीच्या 4 कोपरात पाठवणार. येसू देवापासून निवडलेले तुमच्या माझ्या शरीर बदलणार आणि आपण मेघावर येसूला भेटणार आणि येसू बरोबर आपण मेघामध्ये, मेघ बरोबर आहे, मेघामध्ये बसून येसू बरोबर आपण स्वर्गाला जाणार. इथं येसू येताना पृथ्वीवर येणार, मध्य आकाशपर्यंत येणार, तिकडून तिकडे वापस जाणार. पण इथं येसू येताना पृथ्वीवरच राहणार 1000 वर्ष. ऐका, येसू पृथ्वीवर राहण्यासाठी येणारा दुसरं आगमन इथं असलं तर ह्याच्या अगोदर येसूच्या पहिला आगमन जगामध्ये होऊन गेलेलं आहे. ऑलरेडी एकदा येसू पृथ्वीवर राहिला होता. पहिला आगमन झालं त्याचा. कधी 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 राहिला होता? जन्मला ना. हा, किती वर्ष राहिला होता? तेच येसू पहिला पृथ्वीवर राहिला होता. त्याच्यानंतर पृथ्वीवर राहण्यासाठी येणारा दुसरं आगमन इथं आहे. आता तुम्ही सांगा मला, गुप्त आगमन, दुसरं आगमन, ह्या दोन्हीमध्ये जे अंतर आहे तुम्ही मला सांगा. कारण हे महत्त्व आहे. आणि सेवक लोक मी कितीतरी ठिकाणी मी ऐकलेलं आहे,
हे दोन्ही कन्फ्यूज करत आहे. आता तुम्हाला ते कन्फ्युजन निघून जाणार. आता तुम्ही मला उत्तर सांगा, गुप्त आगमन मध्ये येशू बरोबर येणार कोण? देवदूत लोक. पण दुसरा आगमन मध्ये येशू बरोबर येणार कोण? गुप्त आगमन मध्ये येशू मेघावर बसून उतरणार, पण दुसरा आगमन मध्ये येशू कशावर बसून उतरणार? घोड्यावर बसून उतरणार. आता समजलं काय? हे गुप्त आगमन मध्ये आपण येशू बरोबर स्वर्गाला जाणार, दुसरा आगमन मध्ये आपण येशू बरोबर पृथ्वीवर उतरणार 1000 वर्ष राज्य करण्यासाठी. हालेलुया. आता समजलं काय? म्हणजे ख्रिस्त विरोधीचा काल पृथ्वीवर होताना आपण पृथ्वीवर राहणार, त्याच्या अगोदर येशू बरोबर स्वर्गाला जाणार. हालेलुया. रेडी आहे काय तुम्ही येशू बरोबर स्वर्गाला जायला? हा ख्रिस्त विरोधी काय करतो? ख्रिस्त विरोधी काय करतो? इस्रायल लोकांना त्रास देतो म्हणून आपण बघितलं कसं त्रास देतो. आता मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. 7वा करणा वाजवताना ख्रिस्त विरोधी 3 महत्व कार्य करतो. 3 महत्व कार्य 7वा करणा वाजवताना. ते 7 शिक्क्यांची पिढा, 7 करण्यांची पिढा, हे दोन्ही मिळून पहिला 3.5 वर्ष संकटाचा काल. पण वाट्यांची पिढा मात्र 7 वाट्यांची पिढा मात्र दुसरा 3.5 वर्ष महासंकटाचा काल. हे दुसरा 3.5 वर्ष दानिएल मध्ये पण लिहिलेलं आहे, प्रकटीकरणामध्ये पण लिहिलेलं आहे. 42 महिना म्हणून लिहिलेलं आहे. 42 महिना म्हणजे किती वर्ष? 3.5. काल आपण बघितले होते, बरोबर आहे ना? जे काल आले नाही त्यांना समजणार नाही, पण मी लास्ट तुम्हाला ते वचन दाखवतो. हे दुसरा 3.5 वर्ष ख्रिस्त विरोधी इस्रायल लोकांना त्रास देतो. कस काय त्रास देतो? पहिला 3.5 वर्ष ख्रिस्त विरोधी काय करतो? इस्रायल लोकांसाठी मंदिर बांधायला मदत करतो. पहिला 3.5 वर्ष काय करतो? ख्रिस्त विरोधी पहिला 3.5 वर्ष इस्रायल लोकांना मंदिर बांधायला मदत करतो. 7वा करणा वाजवताना आणि मंदिर बांधून संपवतो. मंदिर बांधून संपल्याबरोबर ख्रिस्त विरोधी स्वतः जाऊन मंदिरामध्ये बसतो आणि इस्रायल लोकांना म्हणतो, मीच देव आहे, मला नमस्कार करा. आणि त्याच्या मूर्ती करतो, मंदिरामध्ये ठेवतो. जे नमस्कार करत नाही इस्रायल लोक त्यांना मारून टाकतो. फार त्रास. पण इस्रायल लोक ख्रिस्त विरोधीच्या मूर्तीला नमस्कार करणार नाही, कारण इस्रायल लोक मोशेच्या आज्ञा पाळत आहे. मोशे काय सांगितलं होतं? माझ्याशिवाय दुसरा देव नसा. कुठला मूर्तीला नमस्कार करायचा? म्हणून इस्रायल लोक नमस्कार करीत नाही दुसरा 3.5 वर्षामध्ये. तेव्हा ख्रिस्त विरोधी काय करतो? त्याला नमस्कार न करणाऱ्या इस्रायल लोकांना वाईट रीतीने मारून टाकतो. म्हणून येशू सांगितलं होता, काय सांगितलं होता? मत्तई 26वा अध्याय 15 पासून पुढे वाचा. मत्तई 26वा अध्याय 15 पासून येशू काय सांगितलं होता? ख्रिस्त विरोधीच्या काळाबद्दल येशू काय सांगितलं होतं? दानिएल संदेष्टेच्या द्वारे सांगितलेल्या ओसाड्याचा अमंगळ पदार्थ. येशू म्हटला दानिएल संदेष्टाच्या द्वारे तुम्ही समजून घ्या. दानिएल लिहून ठेवलेलं आहे ख्रिस्त विरोधी बदल, ते तुम्ही समजून घ्या. येशू सांगत आहे. आणि येशू काय सांगितलं त्या ख्रिस्त विरोधीच्या विषयामध्ये? ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. पवित्र स्थान म्हणजे येरुशलेमच्या मंदिरामध्ये ख्रिस्त विरोधी उभा असलेला तुम्ही पाहाल. ख्रिस्त विरोधीच्या काळामध्ये पहिला 3.5 वर्ष संपवताना ख्रिस्त विरोधी स्वतः देवाच्या मंदिरामध्ये बसतो, ते तुम्ही पाहाल. वाचकाने हे ध्यानात आणावे. वाचणारे ध्यानात आणावे. तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे.
जेव्हा ख्रिस्तविरोधी त्याच्या 7 वर्ष कालामध्ये पहिला 3.5 वर्ष संपवताना येरुशलेमच्या मंदिरामध्ये येऊन बसतो, यहुदी लोक पळून जावा, येशू म्हणत आहे, इस्रायल लोक पळून जावा. जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरिता खाली उतरू नये, तिकडून तिकडे पळून जावा. आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरिता माघारी येऊ नये, पळून जायचं. जेव्हा ख्रिस्तविरोधी जाऊ येऊन स्वतः मंदिरामध्ये बसतो, 7वा करणा वाजवताना यहुदी लोक पळून जावा. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. आणि हे दुसरा 3.5 वर्षामध्ये गरोदर स्त्री लोकांना, लहान लेकरांना दूध पाजणाऱ्या स्त्री लोकांना फार वाईट होणार, कारण ते पळून जाऊ शकत. ते लोकांना ख्रिस्तविरोधी काय म्हणतो, माझ्या मूर्तीला नमस्कार करा, नाहीतर त्यांच्या पोट फाडून टाकतो. इस्रायल लोकांना फार त्रास देतो, फार त्रास देतो. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्दात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. आणि तुम्ही पळून जाणे, हे इस्रायल लोकांना येशू सांगितलं, तुम्ही पळून जाणे साबत दिवसामध्ये व्हायला नको. बघून घ्या, कारण इस्रायल लोक साबत दिवसामध्ये काम करणार नाही. जेव्हा आम्ही इस्रायल देशाला गेलो होते, एक दिवस यहुदी लोकांच्या लॉजमध्ये आम्ही राहिलो होते, आणि सकाळी नाश्त्याला गेलं, सगळं तंड होते, काय गरम केलेले नाही. आणि मी विचारलं तिथं, ते कशाला असतं त्यांनी काय गरम, आणि बाकी दिवसामध्ये एकदम बेस्ट गरम आम्हाला दिले, पण त्या दिवस सकाळी काय सगळं थंड होते. मी विचारले, आज शनिवार साबत दिवस, त्यांनी स्टव पेटणार नाही आणि काही काम करणार नाही, आणि जे नाश्ता होतं पहिला दिवस त्यांनी ठेवलेलं आहे, आणि शनिवार ते काम करत नाही. म्हणून येस म्हटला, तुम्ही पळून जाणे साबत दिवसामध्ये व्हायला नको, कारण काय, ते साबत दिवसामध्ये काम करणार नाही, पळून जाणार नाही, ते असं व्हायला नको म्हणून प्रार्थना करा. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. असं मोठा संकट इस्रायल लोकांना त्या काळामध्ये येणार आहे, ख्रिस्तविरोधी करणार आहे. म्हणून सावधान रहा म्हणून येशू स्वतः सांगितलं होता. तो काय करतो आता मी तुम्हाला सांगतो, तो काय करतो. ख्रिस्तविरोधी 7वा करणा वाजवताना 3 कार्य करून टाकतो. नंबर 1, इस्रायल लोकांना मंदिर बांधून संपवतो. नंबर 2, स्वतःच्या मूर्ती करतो, त्या मंदिरामध्ये ठेवतो, अपवित्र करतो, त्या मूर्तीला जगाच्या लोक नमस्कार करायला सांगतो. नंबर 3, जगाच्या सगळे लोकांना ट्रिपल 6 देतो, हातावर किंवा कपालावर घेण्यासाठी. जे लोक ते नंबर घेणार ते मात्र दुकानातून विकत घेणार, विकत देणार. जे लोक नंबर घेत नाही ते दुकानातून विकत घेऊ शकत नाही, विकू शकत नाही, असं करून टाकतो. आणि जे लोक नंबर घेणार नरकाला जाणे गॅरंटी. जे नंबर घेत नाही त्यानं ख्रिस्तविरोधी मारून टाकतो. वाचिया प्रकटीकरण 13वा अध्याय 16, 17, 18. प्रकटीकरण 13वा अध्याय 16, 17, 18. लहान थोर धनवान
धनवान दरिद्री स्वतंत्र व दास या सर्वांनी जगामध्ये असलेले सगळे लोक ऐका आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी आणि ज्याच्यावरती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव. स्वापद म्हणजे कोण? सगळे सांगा. ख्रिस्त विरोधीला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे स्वापद. कारण त्याच्या बुद्धी स्वापद प्राणीसारखे होऊन त्याला नमस्कार ना करणारा इस्रायल लोकांना मारून टाकतो, म्हणून त्याचं नाव स्वापद म्हणून प्रकटीकरणामध्ये लिहिलेलं आहे. जो कोणी त्याच्या मूर्तीला परतवाच्या आणि ज्याच्यावरती खून त्याच्यावरती ती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव किंवा नावाने दर्शवलेली संख्या आहे त्याच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये किंवा विकत देता येऊ नये. ज्या लोकांच्या हातात किंवा कपालावर ख्रिस्त विरोधीचा खून आहे, मार्क आहे, ते मात्र दुकानातून विकत घेणार, विकणार. बाकी लोक काही विकत घेऊ शकत नाही, विकू शकत नाही. ते मार्क नाही तर असे ते श्वापद करीते, ख्रिस्त विरोध करीतो. येथे अकलेचे काम आहे. ऐका, इथे अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. ती त्याची संख्या 666 होय. आता बायबल वाचलेलं आहे. आता जे पेपरमध्ये आलेलं आहे तुम्हाला दाखवतो. इथं जेवढं लोक बसलेलं आहे तुम्ही सगळे ख्रिस्त विरोधीच्या 666 घेतलेलं आहे. एकच उरलेलं आहे, हात किंवा कपालावर घालणे. पण ख्रिस्त विरोधीच्या 666 तुम्ही घेतलेलं आहे, मी पण घेतलेलं आहे. पास्टर, ख्रिस्त विरोधीच्या 666 आम्ही कुठून घेतलं हो? ऐका, जे पेपरमध्ये आलेलं आहे तुम्हाला वाचून दाखवतो, नंतर तुम्हाला समजणार. ओके, ते तामिळमध्ये आलेल्या न्यूज आहे. हे न्यूज कधी आलं होतं? 2000 नोव्हेंबर 14, 2008. काय आलेलं आहे तामिळमध्ये आलेले न्यूज? तामिळमध्ये वाचतो, मराठीमध्ये सांगतो, लक्ष द्या. 2010 வழங்க மத்திய அரசு ஏற்பாடு மக்கள் அனைவருக்கும் சிறப்பு அடையாள எண். आता मराठीमध्ये 2010 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे सगळे लोकांना एक विशेष नंबर. भारताच्या सगळे लोकांना एक विशेष नंबर देणार. कधी पेपरमध्ये आलं होतं? देणार कधी? दिलं का 2010 मध्ये? नाही. घेऊन बसलेलं आहे. विचारलं तर नाही म्हणू लागलं काय तुम्ही? आता 2010 वर्षाचे पेपर दाखवतो, ऐका. 2010 वर्ष. आता मी वाचत आहे न्यूज पेपर. पहिला बायबल वाचला, आता न्यूज पेपर. 2010 वर्षाचे पेपर. 30 सप्टेंबर 2010 तामिळमध्ये वाचतो, मराठीमध्ये सांगतो. आधार तिट्टम तोडक्कम. आधार योजना सुरू. मலை ஜாதி பெண்ணுக்கு ஆதிவாசி ஸ்திரீಗೆ முதல் அடையாள எண் पहिला नंबर मनमोहन सिंग सोनिया वळंगिनार. मनमोहन सिंग सोनिया गांधी येऊन दिले. आधार योजना सुरू. आदिवासी स्त्रीಗೆ पहिला नंबर मनमोहन सिंग सोनिया दिले. तुम्ही सगळं आधार नंबर घेतलं काय? आता तुम्ही घेतलेले आधार नंबरच येणाऱ्या दिवसामध्ये ख्रिस्त विरोधीच्या 666 होणार. ब्रदर, तुम्हाला कोण सांगितले? पेपरमध्ये आलेलं आहे. हेच आधार नंबर येणार दिवसामध्ये चिपमध्ये घालून लोकांच्या हात किंवा कपालावर घालणार म्हणून पेपरमध्ये आलेलं आहे. तेच बायबलमध्ये आहे. कुठं आहे पेपरमध्ये? वाचून दाखवतो, लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारत देशामध्ये संपूर्ण जगामध्ये नंबर देत आहे. नाव वेगळं. प्रत्येक देशामध्ये नंबर देत आहे, नाव वेगळं. भारतामध्ये पण नंबर देत आहे, त्याचं नाव आधार. इतर देशामध्ये नंबर ऑलरेडी दिलेला आहे, नाव वेगळं.
आणि भारतामध्ये त्याचं नाव आहे आधार. आणि आपल्या भारत देशामध्ये पहिला आधार नंबर कुठं कुणाला दिले होते तुम्हाला माहिती आहे काय? आपल्या भारत देशामध्ये पहिला आधार नंबर भारत देशामध्येच महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये तेंबिली गावामध्ये रंजना सोनावणे पहिला आधार नंबर घेतलेल्या स्त्री आहे. हे पेपरमध्ये आलेलं आहे तामिळमध्ये. आता मी तुम्हाला वाचायला नको बरं, ते पण थोडं मी तुम्हाला वाचून दाखवतो, लक्ष द्या. மகாராஷ்டிரா மாநிலத்தில் மலைஜன வசிக்கும் குக்கிராமமான தெம்பிலியில் நேற்று நடந்தது. அந்த கிராமத்தை சேர்ந்த மலையில் 10 பேருக்கு அடையாள எண்களை பிரதமர் மன்மோகன் சிங், காங்கிரஸ் தலைவி சோனியா காந்தி ஆகியோர் வழங்கினர். முதல் அடையாள எண்ணை பெற்ற என்ற பெருமை ரஞ்சனா சோனாவனே என்ற பெண்ணுக்கு கிடைத்தது. समजलं? ओके. आता तेच घटना फोटो काढून दुसरा पेपरमध्ये आलं होतं. हेच घटना फोटो काढून, ते फोटो मी तुम्हाला दाखवतो. हेच आहे बघा रंजना सोनावणे. पहिला आधार नंबर भारतामध्ये घेतलेली स्त्री, नंदुरबार जिल्हा तेंबिली गावामध्ये आदिवासी स्त्री रंजना सोनावणे. मनमोहन सिंग सोनिया गांधी येऊन दिले. तेव्हा जे पेपरमध्ये आलेलं आहे, न्यूज मॅगझिनमध्ये आलेलं आहे, ते हेडलाईन वाचून दाखवतो, आश्चर्य होणार तुम्हाला. पहिला आधार नंबर रंजना सोनावणे दिले तेव्हाच पेपरमध्ये आलेल्या माहिती तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. அரசு கொடுக்கிறது ஆதாரம், ஆனால் அதை கொண்டு உங்களை கண்காணிக்கவும் செய்யலாம். मराठीमध्ये गव्हर्नमेंट देत आहे आधार, परंतु त्याच्याद्वारे तुम्हाला शोध काढू शकतो. गव्हर्नमेंट तुम्हाला आधार नंबर देत आहे, पण येणार दिवसामध्ये त्या नंबराच्या द्वारे तुम्हाला शोध काढणार तुम्ही कुठं आहे. ब्रदर, कसं शोध काढणार? आधार नंबरच्या द्वारे. आता तुम्ही घेतलेले आधार नंबरच येणार दिवसामध्ये तांदूळ एवढा छोटा असलेले चिप मध्ये तुमचा आधार नंबर टाईप करून तुमच्या हात किंवा कपाळावर गव्हर्नमेंट घालणार आहे. तुम्हाला कोण सांगितले? पहिला नंबर आधार रंजना सोनावणेला दिले तेव्हाच पेपरमध्ये आले. कुठं आले हे बघा. ते चिप पण गव्हर्नमेंट दाखवलेलं आहे. आधार नंबर टाईप करून हातामध्ये कसं घालणार ते पण सांगितलेलं आहे. तेव्हा जे पेपरमध्ये त्याने एक छोटा बॉक्समध्ये बातमी दिले ते वाचून दाखवतो, आश्चर्य होणार. ऐका. अरिसी अलवू उल्ल, तांदूळ एवढा छोटा असलेल्या இந்த चिप्पை, ह्या चिपला कैகளிल அல்லது நெற்றியில், हातावर किंवा कपाळावर பொருத்தி கொண்டால், घातले तर வாழ்நாள் முழுவதும் அதை வெளியே எடுக்க தேவையில்லை. जीवन पर्यंत तुम्ही ते बाहेर काढण्यासाठी आवश्यकता नाही. सायंटिस्ट लोक आता हे शोध काढलं, हे चिप हात किंवा कपाळावर घालणार म्हणून. पण हजारा वर्षाच्या अगोदर देवाने बायबलमध्ये लिहून ठेवला, हात किंवा कपाळावर ते घालणार म्हणून. हालेलुया, हालेलुया. ते चिपच्या आत काय आहे? ऐका, चिपच्या आत काय आहे हे चिप तुम्हाला मोठा करून दाखवतो. हेच आहे बघा गव्हर्नमेंट दाखवलेली चिप. तांदूळ एवढा छोटा असलेले चिप. ह्याच्या आत काय काय आहे? एक छोटा बॅटरी, त्याचा एक छोटा चार्जर, एक छोटा नंबर प्लेट सारखा आधार नंबर फीड करण्यासाठी. हे सगळं याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये आधार नंबर फीड करून इंजेक्शनच्या द्वारे हातामध्ये लावलं, माणसाच्या शरीरामध्ये असलेल्या करंटद्वारे हे चिप आपाप चार्ज होणार. हे चिप लावल्या नेक्स्ट मिनिट, एका निमिषामध्ये चिप लावल्या बरोबर एका मिनिटमध्ये हातात असलेले ते चिप टेलिफोन टावर, सॅटेलाइट, गव्हर्नमेंट कम्प्युटरला कनेक्शन होणार. चिप घातल्याबरोबर त्याच्यानंतर तुम्ही कुठं पण जावा,
गव्हर्नमेंट तुमचा आधार नंबर दिल्लीमध्ये बसून त्यांच्या कम्प्युटरमध्ये टाईप केलं, GPS द्वारे तुम्ही कुठं आहे तिथं बसून 5 मिनिटात तुम्हाला शोध काढणार. हे मी नाही, ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्याद्वारेच पर्चेसिंग होणार आहे, ह्या चिपच्या द्वारेच पर्चेसिंग होणार आहे. कारण आधार नंबर फीड करून हातामध्ये घातलं तर त्या आधार नंबर मध्ये काय काय जोडलेलं आहे, तुमचं बँक अकाउंट जोडलेलं आहे माहिती आहे काय? आता तुम्ही दुकानामध्ये जाऊन काहीतरी खरेदी करण्यासाठी पैसा घेऊन जाण्यासाठी गरज नाही. डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असलं तर त्याच्याद्वारे पर्चेसिंग करू शकतो, माहिती आहे का? तसंच ह्या चिपच्या द्वारे पण पर्चेसिंग होणार आहे. हे 666 कसं होणार आहे लक्ष द्या. आधार नंबर हे आधार कार्ड मध्ये असं बारकोड आहे, लंबा बारकोड असू द्या, स्क्वेअर बारकोड असू द्या. सगळे बारकोड मध्ये पहिला लाईन, सेंट्रल लाईन, लास्ट लाईनला नंबर नाही. ह्याचा नंबर आहे 666. हे बारकोड केवळ भारत देशामध्ये नाही संपूर्ण जगामध्ये चालू आहे. आधार नंबर असं बारकोडच्या द्वारे किंवा स्क्वेअर बारकोडच्या द्वारे चिप मध्ये जाऊन तुमच्या हातात गेलं, 666 आत गेलं समजायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही सामान खरेदी करताना दुकानामध्ये सामान खरेदी घेतल्यानंतर पैसा घेऊन जाण्यासाठी गरज नाही. जेवढा पैसा झालेला आहे त्यांच्या कम्प्युटरमध्ये टाईप करून तुमचा हात ते लाईटीच्या समोर दाखवा म्हणणार. आणि हात लाईटच्या हे खरेदी केल्यानंतर पैसा करेक्ट आहे का कम्प्युटरमध्ये बघून हात दाखवलं, त्या हातामध्ये त्याने लाईट मारलं तर तुमच्या बँकेमध्ये तुम्ही जेवढं पर्चेसिंग केलेलं आहे, खरेदी केलेले सामान, तेवढा पैसा तुमच्या बँकेच्या अकाउंटातून कट होऊन आणि मालकाच्या दुकानवाल्याच्या अकाउंटला आपोआप ट्रान्सफर होणार. हेच येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे. आणि हे असं बारकोडच्या द्वारे चिपमध्ये घालून हातात केलं, 666 गेलं समजायचं. आणि याच्याद्वारेच पर्चेसिंग होणार म्हणून मी नाही न्यूजमध्ये आलेला आहे. कुठल्या न्यूजमध्ये आलेला आहे? जी न्यूजमध्ये आलं, 2017 मध्येच आलेला आहे. ते मी तुम्हाला आता दाखवतो. न्यूजमध्येच सांगितलं येणार दिवसामध्ये तुमच्या हातात हे चिप लावणार म्हणून न्यूजमध्ये आलेलं आहे. आणि त्याच्याद्वारे पर्चेसिंग होणार म्हणून न्यूजमध्ये आलेलं आहे. ते न्यूज आता मी तुम्हाला दाखवतो, लक्ष द्या. अगले विश्लेषण की शुरुआत करने से पहले मैं आपसे 2 सवाल करना चाहता हूं. पहला ये कि क्या आप भविष्य में मशीनों को इंसानों की जगह लेते हुए देखना चाहेंगे, और दूसरा सवाल ये कि क्या भविष्य में आप खुद एक मशीन बनना चाहेंगे. इन दोनों ही सवालों का जवाब बहुत मुश्किल होगा, लेकिन अगर आप ध्यान से अपने चारों तरफ देखेंगे तो आपको यह एहसास हो जाएगा कि भविष्य की ये दोनों ही कल्पनाएं अब सच होने लगी हैं. कुछ वर्ष पहले तक आपको किसी चीज की कीमत चुकाने के लिए या खरीदारी करने के लिए कैश लेकर चलना पड़ता था, नकद पैसे की जरूरत होती थी. लेकिन उसके बाद क्रेडिट और डेबिट कार्ड्स आ गए और अब आप अपने मोबाइल फोन की मदद से बहुत आसानी से पेमेंट कर सकते हैं. हालांकि भविष्य में ऐसा करने के लिए आपको मोबाइल फोन्स की भी जरूरत नहीं पड़ेगी, क्योंकि तब आपके शरीर में ही एक ऐसा चिप लगा होगा जो आपका क्रेडिट कार्ड भी होगा, डेबिट कार्ड भी, NFC सपोर्ट भी और ऑफिस का पंचिंग कार्ड भी होगा. स्वीडन की एक स्टार्टअप कंपनी एपीसेंटर ने अपने 150 कर्मचारियों के हाथों में एक माइक्रोचिप फिट कर दिया है. यह माइक्रोचिप एक इंजेक्शन की मदद से कर्मचारियों के शरीर में पहुंचाया जाता है. इस चिप का आकार एक चावल के दाने जितना होता है और इसे तर्जनी उंगली और अंगूठे के बीच की जगह में फिट किया जाता है. इस जगह पर यह चिप इंजेक्शन के जरिए आपके बॉडी में जाता है और फिर इसे यहां फिट किया जाता है. जिन कर्मचारियों के हाथों में यह चिप यहां पर लगा है वो इसी चिप की मदद से
ऑफिस के दरवाजे खोल लेते हैं, प्रिंटिंग मशीनों को ऑपरेट कर लेते हैं, प्रिंटिंग कमांड देते हैं और कैंटीन से खाने का सामान भी हाथ हिलाकर खरीद लेते हैं या ऑर्डर कर देते हैं. ओके. आणि ह्याच्याद्वारे आपण खरेदी करणार म्हणून आता जे आपण न्यूजमध्ये बघितलेलं आहे हे सायंटिस्ट इम्प्रूव्हमेंट नाही, देवाचं वचन पूर्ण होण्याचा इम्प्रूव्हमेंट आहे. हालेलुया, हालेलुया. आणि प्रकटीकरण 14 अध्याय 9 पासून पुढे वाचा. प्रकटीकरण 14 अध्याय. आता लक्ष द्या. त्याच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो. जो कोणी ख्रिस्तविरोधीच्या मूर्तीला नमन करीतो, कारण ख्रिस्तविरोधी स्वतःच्या मूर्ती करून कुठं ठेवला असता? यरुशलेमच्या मंदिरामध्ये. जो कोणी ख्रिस्तविरोधीच्या मूर्तीला नमन करीतो आणि त्याचा नंबर 666 हातामध्ये किंवा कपालामध्ये घेतो, तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यातल्या नीरा घेतलेला त्याचा क्रोधरूपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्यांसमक्ष येशू समक्ष त्याला अग्नी व गंधक यांपासून पीडा होईल. जे ते चिप घेणार, त्याच्या मूर्तीला नमन करणार, त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. म्हणजे नरकाला जाणे गॅरंटी. त्याच्या पीडेचा दूर युगानुयुग वर येतो आणि जे श्वापदाला ख्रिस्तविरोधीला व त्याच्या मूर्तीला नमन करीतात, त्यास आणि जो कोणी त्याच्या नावाची खून धारण करून घेतो, चिप धारण करून घेतो, त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. रात्र दिवस ते लोकांना विश्रांती मिळणार नाही. जे चिप घेणार, ख्रिस्तविरोधीच्या मूर्तीला नमन करणार, ते लोकांना विश्रांती मिळणार नाही, नरकाला जाणे गॅरंटी. पण ह्या ख्रिस्तविरोधी पृथ्वीवर राज्य करण्याच्या अगोदरच येशूचं गुप्त आगमन होणार. आपण येशू बरोबर स्वर्गाला जाणार. हालेलुया, हालेलुया. पृथ्वीवर राहणारे सगळे लोक हो, लक्ष द्या. ख्रिस्तविरोधीच्या कालासाठी 666 रेडी. तुमच्या हातात नंबर रेडी, कंपनीमध्ये चिप रेडी. संपूर्ण जगामध्ये मोटोरोला कंपनी आहे, भारतमध्ये पण मोटोरोला कंपनी आहे. आपल्या भारतामध्ये दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई अशा मोठा मोठा सिटीमध्ये मोटोरोला कंपनीमध्ये करोडो हे चिप तयार करून कंपनीमध्ये रेडी. कंपनीमध्ये चिप रेडी संपूर्ण जगामध्ये आणि लोकांच्या हाती नंबर रेडी. परत सांगतो, कंपनीमध्ये चिप रेडी, तुमच्या हाती नंबर रेडी. एकच राहिलेला आहे, येशूचं आगमन. येशू आला, आपण येशू बरोबर स्वर्गाला गेले, ख्रिस्तविरोधीचा काल पृथ्वीवर सुरू होणार. कंपनीपासून सगळ्या हॉस्पिटलला चिप सप्लाय करणार आणि लोकांचा हात किंवा कपालावर घालायला लागणार. त्याच्यानंतर ख्रिस्तविरोधीच्या कालामध्ये संपूर्ण पृथ्वीवर पैसा बंद, पैसा बघणार नाही. हा चिपच्या द्वारेच पर्चेसिंग होणार. अजून शेवटचे दिवस पाहिजे काय तुम्हाला? किती दिवस पापामध्ये राहणार? सोडून टाका, पाप सोडा. सिनेमा, सिरियल, इंटरनेट, वाईट बघायचं, वाईट बोलायचं, दारू, तंबाखू, बीडी, सिगरेट, व्यभिचार, भांडण, कोर्ट केस सोडून टाका. जे काम देवाने तुम्हाला दिलेलं आहे पोटासाठी ते काम करा. घरच्या लोकांना सांभाळा, त्याच्याबरोबर घरच्या लोकांना येशूच्या येण्याच्या दिवसासाठी तयारी करा. दररोज सकाळी उठल्याबरोबर तुमच्या घरामध्ये फॅमिली प्रेयर पाहिजे
ॲटलिस्ट 2 गाणं म्हणा, 1 अध्याय बायबल वाचा, प्रार्थना करा, नंतर घरच्या काम सुरू करा. कशाला? तुमचा लेकरे जे इथं बसलेला आहे सकाळी 9 वाजतापर्यंत तुमच्या बरोबर असणार. 9ला निघाले स्कूल कॉलेजला, संध्याकाळ 5 पर्यंत तुमच्या नजरामध्ये नसणार. आणि ते कसं पण त्यांच्या मित्राबरोबर पापामध्ये पडू शकतं. पण दररोज सकाळी तुम्ही जे 1 अध्याय बायबल वाचलेलं आहे ते देवाचे वचन पूर्ण दिवस तुमच्या लेकरांना सांभाळणार. कारण काय? कारण काय? देवाच्या वचनामध्ये जीवन आहे. देवाच्या वचनामध्ये जीवन आहे. सगळे सांगा, ज्या देवाच्या वचनामध्ये जीवन आहे. सकाळी कौटुंबिक प्रार्थना, संध्याकाळ कौटुंबिक प्रार्थना. सकाळी कौटुंबिक प्रार्थना केल्याशिवाय दुसरा काम करायचं नाही. 6 वाजता फॅमिली प्रेयर करायलाच पाहिजे. संध्याकाळ जेवणाच्या अगोदर फॅमिली प्रेयर करायलाच पाहिजे. सकाळी 1 अध्याय, संध्याकाळी 1 अध्याय. तुम्ही तुमच्या पत्नी लेकरांना सांभाळू शकत नाही, पण फॅमिली प्रेयरमध्ये जे वचन वाचत आहे तुमच्या लेकरांच्या कानामध्ये पडत आहे ते वचन तुमच्या लेकरांना सांभाळणार, येशूच्या येण्याच्या दिवसासाठी तयार करणार. हालेलुया, हालेलुया. देवाचे लोक हो, लास्ट दिवसामध्ये आपण आहे. इथून पुढे राज्य उठणार नाही, ऑलरेडी उठलेलं आहे. एकच राहिलेलं आहे, येशूचं आगमन. संपूर्ण पृथ्वी रेडी आहे. येशू बरोबर स्वर्गाला जायला तुम्ही रेडी आहे काय? इथून पुढे आपण बघणार आहे महत्व दानिएल 9वा अध्याय. आणि दानिएल 9वा अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, हे गणित तुम्ही बघितलं आश्चर्य वाटणार. दानिएलाला देवदूत सांगितला, आता दानिएल बाबेल देशामध्ये आहे, इराकमध्ये आहे, आणि दर्शन झाले दानिएलाला. आणि देवदूत म्हणत आहे, येरुशलेमच्या भिंत बांधण्याच्या आज्ञा सुरू झाल्यापासून येशूच्या मरणपर्यंत 483 वर्ष होणार म्हणून दानिएलाला दर्शन झाले. ते कसं काय? येरुशलेमचे भिंत बांधल्यापासून येशूच्या मरणपर्यंत 483 वर्ष झालं काय? ते मोजून बघितलं, आश्चर्य होणार. करेक्ट 483 वर्ष. आणि तेवढेच नाही, जे कृपेचा काल आहे 7 वर्ष ख्रिस्तविरोधीचा काल, त्याच्यानंतर 1000 वर्ष येशूचं राज्य, ते सगळे कसं काय स्टेप बाय स्टेप होणार आहे ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे.